आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल ही मोठी माहिती समोर आलेली आहे। जवळपास 1500 कोटींची त्याची संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे आणि ईडीने त्याला याआधी देखील नोटीस बजावलेली होती। त्यामुळे आता या संपूर्ण तपासामध्ये तो ईडीच्या रडारवर देखील येऊ शकतोय। तुमची प्रतिक्रिया? या सगळ्या संदर्भाने मला असं वाटतं की ईडीची चौकशी याच्या आधी सुद्धा वाल्मिक कराड यांची झालेली आहे। चौकशी झाली नाही, कदाचित त्या नोटीस आलेल्या होत्या। माझ्या माहितीप्रमाणे त्या तब्बल 2 वेळा त्यांना नोटीस आलेल्या होत्या आणि अंबाजोगाई या ठिकाणी त्यांना एकदा चौकशीसाठी पाचारण निघालं होतं। मात्र होतं काय माहितीये का की जेव्हा सत्ताधाऱ्यांचे लोक असतात त्यावेळेला ईडीच्या चौकशीचा फक्त फार्स केला जातो आणि जेव्हा विरोधक असतात तेव्हा मात्र नसलेली बालंट लावली जातात। त्यामुळे आता जे काही ईडी वगैरे जे दाखवलं जाते, खरंच ती चौकशी होणार आहे का? खरंच प्रकरण धसास लागणार आहे का? कारण धस साहेब सुद्धा सभांमधून बोलताहेत, मात्र कागदोपत्री पुरावे जे खरंच सीआयडी आणि पोलिसांकडे असायला हवेत आणि ज्यानुसार पुढची कार्यवाही व्हायला हवी ती अजून काहीच आम्हाला दिसत नाहीये। त्यामुळे ईडी किती प्रामाणिकपणे सत्ताधाऱ्यांची चौकशी करणार हा खरंच शंकेचा मुद्दा आहे। सुषमाजी, खरं तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सुरेश धस भाषणांमध्ये बोलतायत, पत्रकार परिषदांमध्ये पुरावे मांडतायत, पण पोलिसांकडे जे पुरावे असायला हवेत कागदोपत्री तेच त्यांच्याकडे नाहीयेत। आज ते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे काय वाटतं, या भेटीनंतर काही चौकशीची ज्या फेऱ्या आहेत त्या वाढल्या जातील का किंवा त्यातनं काही समोर येऊ शकते का? ताई, कायदा पेपर बघतो, कायदा कागद मानतो। आपण सभांमधून कितीही आरोप केले तरी कागदावर काय आहे त्याला जास्त महत्व असतं। आता ज्या पद्धतीने आपण सगळ्या म्हणजे कुठे सातपुडा बंगल्यावरती 3 कोटीच्या खंडणीचा विषय झाला किंवा इकडे खुनाचा, अरे हे सगळं आपण इकडे बोलतोय, आक्रोश मोर्चे सगळं होतंय, मात्र प्रत्यक्षात अजूनही तो खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। क्रमांक 1। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या संबंधाने सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की आम्ही मकोका लावणार आहोत आरोप्यांना, आम्ही सगळ्यांना अंतर्गत कलम लावणार आहोत। मात्र मकोका लावण्यासाठीची जी फाईल असते ती स्थानिक पोलीस प्रशासनाने मूव्ह करायची असते आणि त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाने अजून कुठलीही कारवाई केलेली नाही। हे कृपया G24 तासने सगळ्यांच्या लक्षात आणून द्यावं की अजून कुठलीही स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही आणि मोर्चा सभा संमेलनातला एकही माणूस त्यावर बोलत नाहीये। तुम्ही फक्त डॅमेज करताय, मात्र तुम्ही ती कारवाई करत नाही आहात। ती कारवाई होणं जास्त गरजेचं आहे। नक्की सुषमाजी, तर धस जे काही कागदोपत्री जे मांडतायत पत्रकार परिषदांमध्ये किंवा भाषणांमध्ये ते अपेक्षा करूयात की ते लवकरच पोलिसांपर्यंत देतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।